सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. आपलं आजचं पुस्तक पुन्हा अभिराम भडकमकर यांचंच ॲट एनी कॉस्ट. पुस्तकार्थाच्या आधीच्या दोन भागामध्ये सीता आणि इन्शाअल्लाह केल्यानंतर सीता आणि इन्शाअल्लाह ही दोन पुस्तकं अभिराम भडकमकर यांची केल्यानंतर पुस्तकार्थचं आजचं पुस्तक अभिराम भडकमकर यांचंच ॲट एनी कॉस्ट. अगदी आत्ताच पूर्णपणे काही वेगळ्या संदर्भामध्ये कोरियन अर्थव्यवस्था आणि त्याचं जागतिक क्रमवारीतलं सुधार्थ स्थान या विषयावर मी एक लेख लिहित होतो आणि त्यावेळी लक्षात आलेली गोष्ट म्हणजे कोरिया, अर्थातच दक्षिण कोरिया, अर्थव्यवस्था सुधारण्यात वाढती विदेशी गुंतवणूक या घटकाचा फार महत्वाचा मोठा वाटा आहे. अशा गुंतवणूक क्षेत्रात गुंतवणुकीत किंवा करमणूक क्षेत्राचा विशेषतः टीव्ही मालिका यांचा फार महत्वाचा वाटा आहे आणि अशा पद्धतीनं स्वतःच्या करमणूक क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ लक्षणीय स्वरूपात खेचण्यासाठी कोरियन सरकारनं स्वतःच्या करमणूक क्षेत्राची के कल्चर या नावाखाली अतिशय पद्धतशीरपणे जागतिक पातळीवर जाहिरात केली आहे. मी जाहिरात म्हटलंय, जाहिरातबाजी नाही. या के कल्चरचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही कोरियन दूरदर्शन मालिका कधीही 19 भागांपेक्षा जास्त भागांची नसते आणि यातला कोणताही एक भाग कधीच 1.25 तास या वेळेपेक्षा जास्त मिनिटाचा नसतो. 19 भाग मिळून जास्तीत जास्त 20 तासांचीच मालिका हा त्यांचा तसा अलिखित पण न चुकता पाळला जाणारा असा नियम आहे. हे लक्षात आलं आणि मला आपल्या देशातल्या अशा मालिकांचं स्मरण झालं आणि अशा वेळी मला पटकन अभिराम भडकमकर यांची जानेवारी 2015 मध्ये पहिली आवृत्ती आणि जानेवारी 2017 मध्ये तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झालेली ॲट एनी कॉस्ट ही 372 पानी कादंबरी आठवली. एक सांगू, हा कोरियन अर्थव्यवस्थेवरचा मी लेख लिहित होतो तेव्हा मी रात्रभर कारनं प्रवास करत होतो आणि बाहेर दाच्या अंधारामध्ये अधूनमधून काजवे चमकत होते. ते काजवे बघून अभिराम भडकमकर यांच्या ॲट एनी कॉस्ट या पुस्तकातलं एक वाक्य मनात चमकायला लागलं आणि त्यातनं हे पुस्तक पुन्हा वाचलं गेलं. अभिराम भडकमकर यांचं ॲट एनी कॉस्ट. ॲट एनी कॉस्ट या पुस्तकात अभिराम भडकमकर एके ठिकाणी म्हणतात, काजवे म्हणजे निसर्गाचं अंधारावरचं स्मितहास्य. काजवे म्हणजे निसर्गाचं अंधारावरचं स्मितहास्य आणि म्हणून राजहंस प्रकाशनानं प्रसिद्ध केलेली ही कादंबरी पुन्हा आठवली आणि तीच आजच्या पुस्तकार्थचा भाग. ॲट एनी कॉस्ट, प्रकाशक राजहंस प्रकाशन, लेखक अभिराम भडकमकर. खरं म्हणजे अभिराम भडकमकर यांची ॲट एनी कॉस्ट ही कादंबरी 2015 प्रकाशित झाली, 2020 इन्शाअल्लाह प्रसिद्ध झाली आणि 2024 सीता झाली. पण माझ्याकडनं पुस्तकही उलट्या क्रमाने वाचली गेली आणि माझ्याकडनं पुस्तकार्थमध्ये ही कादंबऱ्याही उलट्या क्रमाने घेतल्या. म्हणजे सीता सगळ्यात शेवटी, ते सगळ्यात आधी, त्याच्यानंतर इन्शाअल्लाह आणि आता त्याच्यानंतर ॲट एनी कॉस्ट. क्रम उलटा पण पुस्तकं महत्वाची. तशी ही कादंबरी मला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यापासून, विशेषतः या निवडणुकीचे निकाल लागल्यापासून तर फारच आठवते. या निवडणूक निकालात महायुतीला इतकं निर्विवाद बहुमत मिळूनही मुख्यमंत्री ठरवण्यात झालेला विलंब, निर्णय झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचे सदस्य आणि खाते वाटप याच्याबाबत सुरू असणार झालेली चर्चा आणि मग या पार्श्वभूमीवर अभिराम भडकमकर यांच्या ॲट एनी कॉस्ट या कादंबरीतलं एक वाक्य मला फार आठवायचं. अगदी निष्कारण ते वाक्य मला आठवत आहे असं तुम्ही म्हणलात तरी चालेल. अभिराम भडकमकर या ॲट एनी कॉस्ट या कादंबरीत एके ठिकाणी म्हणतात, गिधाडांनी वाघाराच्या शिकारीतलं उरलेलं जमेल तितकं लंपास करून खावं, वाघाशी झुंज देण्याचा गाढवपणा करू नये. गिधाडांनी वाघाच्या शिकारीतलं उरलेलं जमेल तितकं लंपास करून खावं, वाघाशीच झुंज देण्याचा गाढवपणा करू नये. आता वाघ कोण, गाढव कोण, गिधाड कोण हे मी तुमच्यावर सोडतो. ॲट एनी कॉस्ट या अभिराम भडकमकरांच्या कादंबरीत अभिराम भडकमकरांनी अरविंद नावाचं एक व्यक्तिमत्व रंगवलंय, ज्याची मूळची पार्श्वभूमी रंगभूमीची आहे. वैचारिक वारसा वगैरे गोष्टी ज्याला अलीकडच्या काळात भानगडी म्हणतात, ज्याच्या डोक्यात धुमाकूळ घालत राहतात, असं अरविंद हे व्यक्तिमत्व आहे. काही विचारांती तो नाट्यक्षेत्र सोडून मालिकांच्या दुनियेत येतो. तसं कुठेही स्पष्ट सांगितलं नसलं तरी कादंबरीचा बराचसा भाग हा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक या अरविंदच्या नजरेतनं, शब्दातनं आपण वाचत राहतो. सत्सद विवेक बुद्धी जागृत असल्यानं स्वतःला प्रश्न पडण्याची आणि ते निदान स्वतःला विचारण्याची सवय असणारा, वाक्य नीट लक्षात घ्या, सत्सद विवेक बुद्धी जागृत असल्यानं स्वतःला प्रश्न पडण्याची आणि ते निदान स्वतःलाच विचारण्याची सवय असणारा, असं स्वतःचं वर्णन करून घ्यायला आपल्या सगळ्यांनाच आवडत असतं. हा अरविंद नेमका तसाच आहे.
कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यावर तोच या क्षेत्राचा अविभाज्य भाग झाल्यासारखं प्रश्नाचं उत्तर शोधून देतो आणि त्यामुळे स्वतःला यशस्वी समजतो. हे तर आपल्या सगळ्यांच्या व्यावसायिक आयुष्याचं यथार्थ चित्रण वाटायला लावतं. आवडो ना आवडो तो महिन्याचा पगार देतो अशी आपल्या बॉस विषयीची भावना आपल्याही मनात असते. अरविंदचं काही वेगळं नाहीये का कोण जाणे. पण या कादंबरीत असणारा अरविंद हे पात्र वाचत असताना मला राहून राहून निर्मला देशपांडे यांच्या टिकली एवढं तळ या जुन्या कादंबरीतलं निशिकांत हे व्यक्तिमत्व सारखं आठवत राहतं. या पुस्तकाचा सगळ्यात लक्षणीय भाग म्हणजे मालिका सुरू करणं आणि मालिका सुरू ठेवणं. मालिका सुरू करणं आणि मालिका सुरू ठेवणं या दोन्हीत असणारी अस्सल व्यावसायिक गणित या विषयाची झालेली मांडणी. अशा मालिकांचा चित्रीकरणाच्या निमित्तानं एखाद्या ठिकाणी 3-4 महिने मुक्काम पडला की तिथल्या स्थानिक अर्थकारणाची समीकरणं कशी बदलत जातात आणि बदलत राहतात याचं प्रत्ययकारी वर्णन आणि चित्रण हा या कादंबरीचा लक्षणीय पैलू आहे. रामायण मालिका सुरू असताना बदललेलं उंबरगाव, चॅनल्सची वाढती संख्या आणि त्याचं अहोरात्र प्रक्षेपण आणि चित्रीकरण, यातून ठाणा ते बोरिवली या घोडबंदर पट्ट्यात निर्माण झालेले असंख्य स्टुडिओ आणि त्यातून तिथलं बदललेलं अर्थकारण याची संगती ही कादंबरी वाचताना नकळत लागत जाते. अगदी तो या कादंबरीचा उद्देश नसला तरी. अभिराम भडकमकर यांची ॲट एनी कॉस्ट. आता हे पुस्तक वाचावं असं वाटण्याचं अजून एक कारण म्हणजे या पुस्तकाचे लेखक सध्या गाजत असलेल्या संयुक्त मानापमानाची गोष्ट या नाटकाशी संबंधित आहेत. या नाटकाचे 2 महानायक स्वर्गीय केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे त्यांच्या काळातल्या माध्यमांतराचे साथीदार आणि साक्षीदार आहेत. नाटकाकडून सिनेमाकडे असं तर माध्यमांतर. तर ॲट एनी कॉस्ट या पुस्तकाचा विषय आहे दुसरं माध्यमांतर. सिनेमाकडून दूरदर्शनकडे आणि एकमेव अशा दूरदर्शनकडून असंख्य अशा वाहिन्यांकडे होत गेलेलं माध्यमांतर. या पुस्तकात अशा बदलाचं वर्णन करताना अभिराम भडकमकर लिहितात, फक्त नवं माध्यम आलेलं नाहीये, फक्त व्यक्ततेचं माध्यम बदललेलं नाहीये, तर व्यक्ततेच्या आपल्या सगळ्या जुन्या समजुती आणि निकषच मुळापासून हलतायत. माझ्या 40 वर्षाच्या व्यावसायिक आयुष्यात मी वित्तीय सेवा क्षेत्रातल्या प्रत्येक बदलाचा साक्षीदार आणि साथीदार असल्यानं मला या पुस्तकाचा हा पैलू अगदी मनापासून पटला. आमच्या घरी मी दरमहा माझ्या आईवडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमालेचा जो उपक्रम करतो त्यातल्या एका कार्यक्रमामध्ये हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या पुस्तकाच्या लेखिका स्वरा मोकाशी याच विषयावरती बोलल्या होत्या. वेगवेगळ्या माध्यमांसाठी लिहिण्याच्या शैलीमध्ये करावे लागणारे बदल, तो कार्यक्रम, ते भाषण आणि हे पुस्तक हे समांतर आहे अभिराम भडकमकर यांचं ॲट एनी कॉस्ट. अभिराम भडकमकर सर, तुम्ही या विषयावरची पुढची कादंबरी जरूर लिहा, कारण हे पुस्तक प्रकाशित झाल्या वेळा मी वाचलं होतं, आत्ता परत वाचलं आणि या दोन्ही वेळेला माझ्या मनात आलं की एकंदरीतच आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आधी व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम सारखी समाज माध्यम आणि आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यातनं जे स्थित्यंतर आता ग्रॉक स्थित्यंतर घडू घातलंय, त्याच्याशी या पुस्तकाचा आशय ताडून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. भडकमकर सर, या नवीन माध्यमांतरावर जरूर लिहा. असं वाटण्याचं कारण म्हणजे कोणतंही माध्यमांतर होण्याच्या काळात आपल्यासारख्या सर्वार्थानं मध्यमवर्गीय आणि मध्यम मार्गीय माणसं आपल्या अस्तित्वाची खुणगाट शोधत राहतात. या पुस्तकात अशा परिस्थितीत कसं जगायचं, कसं वागायचं यावरचं भाष्य करताना म्हटलंय, इथे टिकायचं तर पाठीचा कणा लवचिक हवा. इथे टिकायचं तर पाठीचा कणा लवचिक हवा, कुणासमोरही झुकेल असा आणि जिभेला हाड खासता कामा नये. कुणाच्याही स्तुतीसाठी तिला एका क्षणात सज्ज व्हायला हवं. आता यावर आणखीन वेगळं काय बोलणार. अशी माध्यमांतर होण्याची परिस्थिती एक साशंकता, अगदी पराकोटीची साशंकता निर्माण करत असते. त्याच्या आनंदाचा अस्तित्व काल अल्पायुषी असण्याचा त्याला अभिशाप आहे. त्यामुळे दुःख चोंबाळत बसायला सुद्धा फुरसत मिळत नाही. असलेलं आणि नसलेलं कोडगे पण मिरवत पशुवत वागावं लागतं, पण ते सोपं नसतं. सोळत सुटलं, ओळत मिळत नाही, अशातली ही गत असते. त्याबाबत या पुस्तकात आपल्यातलं जनावर काही टाकवत नाही आणि माणूसपणाचं ओझं काही पेलवत नाही असा फार सुरेख उल्लेख आहे. पहा, आपल्यातलं जनावर काही टाकवत नाही आणि माणूसपणाचं ओझं काही पेलवत नाही.
का कोण जाणे. पण हा उल्लेख या पुस्तकात वाचला आणि मला लख्खकन पु ल देशपांडे यांच्या वंगचित्र पुस्तकातला उल्लेख आठवला. त्या पुस्तकात पु ल देशपांडे म्हणतात, गाढवाचं पिल्लू लहानपणी खूप सुंदर दिसतं. गाढवाचं पिल्लू सुद्धा लहानपणी खूप सुंदर दिसतं. बदलत्या काळात त्याचं फक्त गाढवपण वाढत जातं. असं माणसाचं फक्त माणूसपणच वाढत गेलं असतं तर नवीन माध्यम हे गाढवाचं पिल्लू वाढण्यासारखं असतं. आणि म्हणून काळाच्या ओघात माणसाचं माणूसपण वाढत आणि शिल्लक राहिलं असतं तर अशी तेव्हा पुलना खंत होती. ॲट एनी कॉस्ट मध्ये अभिराम भडकमकरांना ही तीच खंत आहे. त्यामुळे अशी माध्यमांतर वाईट असतात का? नाही. ते सुबत्ता आणतात, ते यश आणतात, अगदी नक्की आणतात. पण त्यातून अगदी चिरस्थायी नाही तरी दीर्घकालीन असं काय हाती लागतं. आणि हे सगळं ॲट व्हॉट कॉस्ट? ते मिळवण्यासाठीचे सर्वंकष प्रयत्न म्हणजे ॲट एनी कॉस्ट. म्हणून या पुस्तकात एके ठिकाणी अभिराम भडकमकर लेखक म्हणून एक प्रश्न उपस्थित करतात. अर्जुन जिंकला, अर्जुन जिंकला, पण अर्जुन सुखी झाला का? अर्जुन जिंकला पण अर्जुन सुखी झाला का? या पुस्तकात हे वाक्य वाचलं आणि मला महामहोपाध्याय साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची महाभारतावरली व्याख्यानं आठवली. त्या व्याख्यानात बाळशास्त्री हरदास हा पैलू अनेकदा अधोरेखित करतात. एकंदरीतच ॲट एनी कॉस्ट ही कार्यपद्धती असते आणि ॲट व्हॉट कॉस्ट हा मोजमाप करण्यासाठी तयार केलेला निकष एक निकष, एकमेव निकष नाही, ॲट एनी कॉस्ट. पुस्तकाचं नाव ॲट एनी कॉस्ट, लेखक अभिराम भडकमकर, प्रकाशक राजहंस प्रकाशन. पुस्तकार्थ. मनपूर्वक धन्यवाद.